द्यायला अडचण येणार आहे ह्याची आपण काळजी घ्यायची. काय होतं तुम्ही कॅमेऱ्या समोर थांबला तर एकाला निकाल देता येत नाही ह्या अँगलने, त्याच्यामुळे आपण कॅमेऱ्याच्या समोर थांबू नका, आपल्याला कळकळून विनंती करतो मी. 6 नंबर तासावले चुळबुळ करणारे व्यवस्थित गाडी दाबून धरा आणि झेंडा पंचाला सहकार्य करा. ओ स्वप्नील शेठ, अहो काय होतंय, अहो 10 मिनिटं गेले, आपल्याला 10 मिनिटात एक सेमी सुटाना. अहो कशात नळलंय आपलं. अहो तुम्ही चुळबुळ करणाराचा विचार करत बसू नका, जेवढ्या उभा राहत्या तेवढ्याच गाड्या सोडा, बाकीच्यांचा विचार करत बसायचा नाही. तुम्ही जर विचार करत बसला तर इथंच आपल्याला 8 वाजतील. अहो त्यांना एकच चान्स द्या, वारंवार चान्स देत बसू नका. सोडा स्वप्नील शेठ, बराच वेळ गेला. सेमी क्रमांक 2 ला 2 मध्ये 8 गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. कोण होणार गट 5 सेमी साठी पात्र. सुटला या मैदानातील सेमी क्रमांक 2 सुटला. 2 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. 2 मध्ये 8 गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे. पलीकडच्या कडेने बघा कशी सुंदर अशी गाडी पळते. अलीकडे दोघात सुंदर अशी लढत चालू आहे. मोरल्या रानात कोण टाप टाकताय. आणि 2 गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल गेला. थर्ड अंपायर आता सेमी क्रमांक आयोजक आपण नीट बघू. लाईत काही दिसत नाही, वर चढू नका कोण. निकाली पंच योग्य तो निकाल येऊन द्या. सोडा सेमी क्रमांक 3 सोडायचा आहे. या स्वप्नील शेठ, बराच वेळ जातोय. सेमी 2 ला बराच वेळ लागला. 3 सोडा. 3 मध्ये 8 गाड्यांचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. कोण होणार फायनलचा मान करे. बैल पळतात फक्त मालकाच्या नावासाठी, मालक जटतोय फक्त गुलालासाठी. अजय शेठ जाधव आपलं सहर्ष स्वागत होतं. धन्यवाद. जिगरबाज बैल हिंदू धर्म रक्षक संग्राम भैया जगताप यांचे बंधू सचिन भाऊ जगताप या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं नगर तालुका केसरी राहुल जाधव युवा मंच तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत व धन्यवाद. 2 गाड्यांमध्ये अटीतटीची लढत झाली. कोण झाला फायनलचा मान करी, कोण झाला क्वार्टर फायनलचा मान करी. 13चे गट मालक तुमची गाडी बाद. 4 दाते यांचं ऑब्जेक्शन आलंय. तुमची पळून देणार नाही, यांची पळून देणार नाही. नाही दोघांना बाद. तुम्ही बी डबल पळाले, तुमची गाडी बाद आणि त्यांची गाडी बाद. हा तुम्ही चुकीचं बोलता, एवढ्या वेळ नसतं झालं असं. जो डबल पळालाय. आयोजकांशी वाद घालायचा नाही. गाडा मालक तुम्हाला शेवटची संधी आहे. आयोजकांशी वाद घालायचा नाही. आयोजकांशी वाद घालायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम. ऐका दोन्ही गाड्या बाद. ऐका मी काय म्हणतोय, ऐका मी काय म्हणतोय. एक तर ऑब्जेक्शन घेताना 5 गट पळूस तोरच तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं होतं. आता ऑब्जेक्शन घेतल्यावर काही फायदा होणार नाही. ऑब्जेक्शन घेताना ऐका मी काय म्हणतोय. अहो संघटनेचा नियम आहे 10 गटापर्यंत ऑब्जेक्शन घ्यायला तुम्हाला परमिशन असती. आज तुम्ही पर सेमी पळून आले ऑब्जेक्शन घेताय, म्हणजे काय उपयोग आहे का. या गती घ्या स्वप्नील शेठ. सेमी क्रमांक 3 सोडा.